कसं आहे, मॉडेल भिजली तरी चालेल पण मॅनेजर भिजता कामा नये यासाठी. हाय, मी साक्षी आणि मी एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. आज आपलं गणपतीचं शूट आहे, सो मी अशी छान तयार झाली, म्हणजे तयार होतीये. मॉइश्चरायझर लावलंय, कन्सील केलंय आणि कन्सीलरच घेतलंय हायलायटिंग आणि पटकन ब्लेंड करीन सो दॅट एक नॅचरल फिनिश लुक येईल. सो येस, भेटूयात. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण आज गणपतीचं शूट करतोय, सो त्याच्यासाठी ही तयारी चालू आहे. मी छान असे मोदक बनवते, बघू शकताय तुम्ही. तयार आहे. आईने मला सांगितलं की मोदकाच्या 11 ते 12 पाकळ्या पडल्या पाहिजेत एका मोदकाच्या. सो मी त्याच प्रयत्नाने मी करत होते आणि बऱ्यापैकी ऑलमोस्ट याला पडल्या. पण आईचे मोदक खूप जास्त सुंदर झाले. यातले काही काही आईने केलेत, काही काही मी केलेत आणि आम्ही ते छान असे वाफेवर ठेवत होतो. आता आम्ही करंजा पण केल्या आहेत, आम्ही लात्या पण केल्या आहेत. सो आई म्हटली की चल आता त्याला 15-20 मिनटं छान ठेवूया आणि मस्त बघूया आता नंतर. आता छान गेट रेडी व्हायचं आहे. या गळ्यात, कानात, हातात सगळं घालायचं आणि मग शूटला जायचं. चल बाय. आणि सुंदर असे मोदक तयार आहेत. मस्त अशी गरम गरम वाफ आली. सो म्हटलं चला रेकॉर्ड करून दाखवूया तुम्हाला. मग त्यानंतर आम्ही लोकेशनवर गेलो. माझ्या घराच्या इथेच बॅक साईडला आम्ही करत होतो शूट. हा तुषार आहे जो सगळे गणपतीचे व्हिडिओज वगैरे सगळे ह्यांनी केलेले आहेत. आपल्या पूर्ण व्लॉगचे, आपल्या पूर्ण शूटचे अशा 2-3 व्हिडिओज आम्ही तिथे रेकॉर्ड केल्या. मी बाहेर पडताना घरातनं वगैरे अशा टाईप्स. मग त्यानंतर आम्ही तुळशीच्या इथे घेतलं. तुषार मला सजेस्ट करत होता कसं छान दिसेल. मी एकदा चेक केलं आणि मग इकडचं शूट झालं होतं. आणि हा आहे तो माझा सख्खा लहान भाऊ आहे जो मला शूटच्या दरम्यान पूर्ण मदत करत होता. आणि आता आम्ही चाललोय सेकंड लोकेशनवर. तिथे कुठलं शूट आहे? आता गणपतीचं शूट आहे. मी गणपतीसाठी मोदक कसे बनवते ते दाखवते. ते मोदक जे तुम्ही मगाशी बघितलात त्याचा वापर आत्ता होणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून. लेट्स गो. आम्ही सेकंड लोकेशनवर गेलो आणि असं सगळा सेटअप तिथे होता. आम्ही काकाच्याच माझ्या घरी गेलो होतो. त्याच्याकडे असं चूल वगैरे आहे. सो आम्ही छान तिथे शूट केलं. आम्ही मोदक वगैरे करतोय असं दाखवायचं होतं. सो केळीच्या पानावर छान मोदक लावून घेतले, असं तसं सगळं दाखवायचं होतं. सो ते करून घेतलं. सो दोन्हीही शूट झालेली आहेत. एक जे होतं ते तुळशीचं आपण आरती वगैरे करतोय नाही का ते, आणि त्याच्यानंतर गणपतीचं. सो दोन्ही झालेत. सो तुम्हाला कशी वाटली शूट मला नक्की सांगा, कमेंटमध्ये कळवा. मोटिवेशन मिळेल की मी अजून असे शूट्स करीन छान छान वेगळे वेगळे. आणि तुम्ही बघू शकताय आता मी जवळजवळ 2-3 तास शूट केलंय पण माझा मेकअप अजूनही तसाच आहे. सो बेसिकली हे मेकअपचं प्रमोशनसाठी मी करते. आणि तुम्हाला कसा वाटला मेकअप, तुम्हाला कसा वाटली शूटची आयडिया मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.